छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्य व महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महान व शूरवीर योद्धा होते. नियोजनासोबत योग्य राज्यकारभाराने महाराजांचा सदैव विजय पथावर ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शासन काळात जवळपास 360 किल्ले जिंकले. आज आपण किल्ल्यांविषयी थोडी माहिती समजून घेणार आहोत. ही माहिती सांगण्यासाठी आपल्या समोर येत आहेत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे किल्ले. महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचा देश. श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच रयतेचा राजा, महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आराध्य दैवत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे असंख्य किल्ले आहेत. त्यात 13 सागरी किल्ले आहेत. राज्यातील असंख्य किल्ले आपल्या कर्तृत्वाची साक्ष देतात. त्यामुळे किल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहेत. महाराष्ट्रातील सर्व किल्ले महाराष्ट्र देशाची शान आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्यांच्या डोंगर माथ्यांवर महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू व गोवा या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने अनेक किल्ले काबीज केले. या किल्ल्यांमध्ये डोंगरी किल्ला, भुईकोट किल्ला आणि सागरी किल्ल्यांचाही समावेश आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती पावन जागा म्हणजेच शिवनेरी किल्ला. शिवरायांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे किल्ले तोरणा. याच किल्ल्याला प्रचंडगड असे देखील नाव आहे. प्रचंड म्हणजे भव्य आणि गड म्हणजे किल्ला. महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून जण स्वराज्याचे तोरणच बांधले होते. विजयदुर्ग हा सिंधुदुर्गाच्या तटावरील सर्वात जुना व अभेद्य सागरी किल्ला आहे. विजयदुर्ग हा किल्ला महाराजांचा सर्वात मोठा विजय म्हणून ओळखला जातो. राजांचा गड आणि गडांचा राजा म्हणजेच रायगड असे नाव या गडाला महाराजांनी दिले. पुढे जाऊन याच गडाला स्वराज्याची राजधानी बनवली. अखंड महाराष्ट्राचे छत्रपती याच गडावर राज्याभिषेकाच्या माध्यमातून झाले. 1680 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास देखील याच रायगडी घेतला. 12व्या शतकात निर्माण झालेला पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्राच्या अतिप्राचीन किल्ल्यांपैकी एक आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात सिंहगडाचे महत्त्व खूप विशेष आहे. मुघलांसोबत झालेल्या भीषण युद्धात मराठ्यांनी त्या किल्ल्यावर कब्जा मिळवला. ह्या लढाईत तानाजी मालुसरे यांनी आपला जीव गमावला. तानाजीरावांच्या मृत्यूनंतर महाराजांच्या मुखातून उच्चार बाहेर पडले. गड आला पण सिंह गेला. त्यामुळे अगोदर कोंढाणा नावाने ओळखला जाणारा किल्ला आता सिंहगड म्हणू लागला. प्रतापगड म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक भव्य किल्ला. चोहोबाजूने जंगलाने वेढलेला हा किल्ला खऱ्या अर्थाने त्या अफजल खानाच्या कर्दनकाळ ठरला. रडतोंडीचा घाट हा त्या अफजल खानाच्या जीवावर बेतला खरा. महाराजांच्या आणि अफजल खानाचा लढाईचा साक्षीदार हा किल्ला आजही शिवप्रतापाने आपल्या अंगावर शहारे आणतो. त्यांनी घाट तेथे किल्ला हे धोरण अंगीकारले. हे किल्ले एक प्रकारच्या तपासणी चौक्याच होत्या. तेथून कोणीही आत प्रवेश करू शकत नव्हते. प्रवेश केलाच तर परत जाण्याची हमी नव्हती. घाट तेथे बांधलेले किल्ले जसं कुणबी शेतात मळा घालून ते राखतो तसे किल्ले हे राज्याच्या रक्षणासाठी आहेत. तारावास खेळ मारून बळकट करतात तशी राज्यास बळकटी किल्ल्यांची आहे. महाराजांच्या स्वराज्यातील किल्ले रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, प्रतापगड इत्यादी हे सर्व महत्त्वाचे किल्ले आहेत. महाराजांच्या ताब्यात असलेले कराड व फोंडे बिन्नूर प्रांतातील किल्ले. महाराजांच्या ताब्यात असलेले कोकण, बंधारी, नळदुर्ग व श्रीरंगपट्टण
पटण प्रांतातील किल्ले, महाराजांच्या ताब्यात असलेले त्र्यंबक, वेल्लूर व चंदी प्रांतातील किल्ले, महाराजांच्या ताब्यात असलेले पन्हाळा, कोल्हापूर व बाळापूर प्रांतातील किल्ले, महाराजांच्या ताब्यात असलेले सातारा, वाई, बनगड प्रांतातील किल्ले. तर अशा प्रकारे महाराजांनी असंख्य किल्ले तर कधी शक्तीने तर कधी युक्तीने मिळवले. तर हे किल्ले महाराष्ट्रासाठी संपत्ती तर आहेच, पण पुढच्या पिढ्या आहे. या विविधतेने आणि वैशिष्ट्यपणे नटलेल्या या किल्ल्यांना आमचा मानाचा मुजरा.